श्री स्वामी समर्थ. प्रत्येक स्त्रीला पुरुषांकडून काय हवं असतं हो? नातं म्हणजे केवळ एकत्र राहणं नाही आहे, तर एकमेकांना समजून घेणं आहे. अनेकदा पुरुषांना वाटतं की स्त्रियांना समजून घेणं खूप कठीण आहे, पण खरं तर स्त्रियांच्या अपेक्षा खूप साध्या आणि भावनिक असतात. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक घराशी आणि मनाशी जोडलेला आहे. पैसा, दागिने किंवा सुखसोयी या पलीकडे जाऊन अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्त्रीला आपल्या जोडीदाराकडून हव्या असतात? त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. स्त्रीला सर्वात जास्त काय हवं असतं, तर ते म्हणजे तिचा सन्मान. जेव्हा ती एखादा सल्ला देते किंवा तिचं मत मांडत असते, तेव्हा ते केवळ ऐकून घेऊ नका, तर तिच्या मतांना किंमत द्या. चार लोकांसमोर तिचा अपमान करू नका किंवा तिची थट्टा उडवू नका. यामध्येच तर खरा पुरुषार्थ आहे. ती कोणाची तरी पत्नी, मुलगी किंवा आई असण्यासोबत ती एक व्यक्तीसुद्धा आहे हे मान्य करा. ज्या घरात स्त्रीचा आदर होतो, तिथे सुख आणि समृद्धी आपोआप येत असते. आजच्या धावपळीच्या जगात आपण सर्व काही देतो, पण स्त्रियांना वेळ द्यायला विसरतो. तिला नेहमी तुम्ही तिचे प्रॉब्लेम सोडवावे असे वाटत नाही. कधीकधी तिला फक्त कोणीतरी आपलं शांतपणे ऐकणारं हवं असतं. दिवसातील फक्त 15 मिनिटं अशी द्या, जिथे फक्त तुम्ही दोघं असाल आणि बाकी काही नसेल. मनातल्या सगळ्या गोष्टी तिला शेअर करा. जेव्हा पुरुष आपल्या भावना व्यक्त करतो ना, तेव्हा स्त्रीला अधिक सुरक्षित वाटत असतं. स्त्री शारीरिकदृष्ट्या कितीही खंबीर असली, तरी तिला जोडीदाराकडून भावनिक सुरक्षितता हवी असते. तिच्या पाठीशी कायम उभे राहा. जेव्हा जग तिच्या विरोधात असेल किंवा ती कठीण काळात असेल, तेव्हा फक्त तिला एकच बोला, मी आहे ना, काळजी करू नको. हे वाक्य तिच्यासाठी जगातील सर्वात मोठी ताकद बनत असते. तिने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करायला विसरू नका. कृतज्ञता नात्यातल्या गोडवा आणत असते. तिच्या स्वप्नांना कधी कमी लेखू नका. तिला तिच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. गोष्टी लपवण्यापेक्षा त्या स्पष्टपणे सांगणे केव्हाही चांगलं. तिला हे माहिती असावं की तुमच्या आयुष्यात तिची जागा कायम सर्वोच्च आहे. नात्यामध्ये मोकळेपणा असावा. भीती नको आहे. तिने तुम्हाला काहीही सांगताना 10 वेळा विचार करावा लागला नाही पाहिजे, इतका विश्वास तिला द्या. आधुनिक काळात घर सांभाळणे ही फक्त स्त्रीची एकटीची जबाबदारी उरलेली नाही आहे, तर घरकामात किंवा मुलांच्या जबाबदारीत थोडा तिलासुद्धा हातभार लावा. हे तिला मानसिक आराम देतं. घराच्या आर्थिक किंवा सामाजिक निर्णय घेताना तिला सहभागी करून घ्या. यामुळे तिला आपलेपणा वाटतो. मित्रांनो, स्त्रीला सोन्याचा दागिना नाही दिला तरी चालेल, पण तिला तुमच्या शब्दांची आणि कृतीचा सन्मान नक्की द्या. नातं सुंदर बनवण्यासाठी मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते, तर रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते. घरी गेल्यानंतर फक्त तिला एकदा विचारा की आजचा दिवस तुझा कसा होता गं? आणि बघा, त्या एका प्रश्नाने तिच्या चेहऱ्यावर किती हास्य येते. ते केवळ मी तुझा आदर करतो असं म्हणून चालत नाही, तर ते कृतीतून दाखवून द्या. घराचा छोटा निर्णय असू द्या किंवा तुमच्या ऑफिसमधील एखादी समस्या असू द्या, त्यावर तिचं मत विचारा. इतरांसमोर बोलताना तिचा उल्लेख आदराने करा. तिने केलेल्या कामाचे किंवा कोणतंही काही असू द्या, त्याची थट्टामस्करी करू नका. तिला तिच्या मित्रमैत्रिणींना भेटायला किंवा तिचे स्वतःचे छंद जोपासायला प्रोत्साहन द्या. संवाद कसा वाढला जाईल दोघांच्यामधील हे बघा. वेळ देणं म्हणजे एकच सोफ्यावर बसून मोबाईल बघणं नाही आहे, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिट तुमचा मोबाईल दूर ठेवा आणि एकमेकांना आज दिवसभरात काय घडलं ते एकमेकांना सांगा. तिला एखादं गाणं आवडत असेल तर कधीतरी तिच्यासोबत बसून त्या गाण्याचा आनंद घ्या. नेहमी मोठ्या सहलीला जाणं नसेल जमत ना, पण एकदा आठवड्यातून ना तिला बाहेर चालायला घेऊन जा. जवळच्या बागेत फिरायला घेऊन जा. तिचा आधार कसं बनता येईल ना ते बघा. स्त्रीसाठी तिची सुरक्षितता ही तिच्या जोडीदाराच्या वागण्यावर अवलंबून असते. जेव्हा ती चुकते ना, तेव्हा तिला ओरडण्यापेक्षा काही हरकत नाही गं, आपण मिळून निस्तारू असं म्हणा. तिला तुमच्यासमोर रडताना किंवा मनातलं बोलताना भीती वाटली नाही पाहिजे, याची काळजी घ्या. कधीतरी अचानक मेसेज करा, आजची भाजी ना खूप छान होती, तू घर किती सांभाळतेस? हे छोटे छोटे मेसेज तिला दिवसभर पॉझिटिव्ह एनर्जी देऊन जातील. तिच्या आयुष्यातील शारीरिक किंवा मानसिक बदलांच्या काळात संयम ठेवा.
विश्वास कमवायला वर्ष लागतात आणि तोडायला फक्त 1 सेकंद लागतो. तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल तिला माहिती द्या. यामुळे तिला संकटाच्या वेळी तुमची साथ कशी द्यायची हे समजेल. जर तुम्ही तिला एखाद्या वेळी घरी येतो असं सांगितलं तर ते शब्द पाळा. जमणार नसेल तर तिला तसं स्पष्टपणे सांगा. तिच्या भूतकाळातील काही गोष्टींवरून तिला टोमणे मारू नका. घरकाम ही दोघांची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवा. तिला न सांगता कधीतरी येताना भाजी घेऊन या. मुलांना अभ्यासाला बसवा. घरातील थोडं काम करा. तिने काही गोष्टी सांगायची वाट बघू नका. आज जेवायला काय करायचं हा विचार करणंसुद्धा एक मोठा मानसिक ताण असतं तिला. तर कधीतरी तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन आज तुझ्या आवडीचं जेवण बनव असं तिला कधीतरी एकदा म्हणा. आठवड्यातून 1 दिवस तिला तिच्या आवडीचं एखादा पदार्थ खायला द्या. पुरुषांनो, स्त्रीला समजून घेण्यासाठी तुम्हाला तिचं मन वाचायची गरज नाही. फक्त तिच्या भावनांचा आदर करायला शिका. प्रेम म्हणजे केवळ शब्द नाही आहेत, तर प्रेम म्हणजे कृती आहे. वयानुसार आणि जबाबदारीनुसार स्त्रीमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. मुलांच्या जन्मानंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे स्त्रीला अनेकदा असुरक्षित फील होत असतं. अशा वेळेला तू अजून किती सुंदर दिसतेस आणि तू मला पहिल्यासारखीच खूप आवडते हे तुमच्याकडून ऐकणं तिच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मोनोपॉज या काळात तिच्या स्वभावात खूप चिडचिड होत असते. अशा वेळी तिला ओरडण्यापेक्षा तिला समजून घ्या. यालाच तर खरा पुरुषार्थ म्हणतात. तिच्या या बदलांच्या प्रवासात तिला साथ द्या. तिला एकटीला सोडू नका. तिच्या माहेरच्या लोकांचा सन्मान करा. प्रत्येक स्त्रीसाठी तिचं माहेर एक तिचं भावनिक कवच असतं. तुम्ही तिच्या आईवडिलांना स्वतःच्या पालकांसारखा मान दिला तर ती तुमची सदैव ऋणी राहील. तिच्या माहेरच्या लोकांची चौकशी करा. तिला अधूनमधून माहेरी जाण्यासाठी किंवा त्यांना घरी बोलण्यासाठी प्रोत्साहन द्या. जेव्हा पुरुष सासरच्या माणसांवर प्रेम करतो तेव्हा स्त्रीचा त्याच्यावरचा विश्वास 100 पटीने वाढतो. ती कोणाची तरी पत्नी किंवा सून आहे, पण त्याआधी ती स्वतंत्र व्यक्ती आहे. लग्न झालं म्हणजे तिचे छंद संपले असे नाही आहे. तिला तिचा आवडता छंद करायला तेवढं तुम्ही प्रोत्साहन द्या. तेवढा तिला वेळ द्या. कधीतरी तिलाही कोणाशी न बोलता स्वतःसोबत वेळ घालवायला वेळ द्या. तिला तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जाण्यासाठी कधीच अडवू नका. स्त्रीला फक्त घराची राणी म्हणू नका, तर तिला व्यवहारातली भागीदार पण बनवा. पगार किती आहे, गुंतवणूक कुठे केली पाहिजे हे तिला माहिती असावं. यामुळे भविष्यात कोणत्याही संकटात ती खंबीरपणे उभी राहील. गाडी घेण्यापासून ते मुलांच्या शिक्षणापर्यंत प्रत्येक मोठ्या निर्णयात तिचं मत घ्या. मित्रांनो, नातं हे एका हाताने टाळी वाजून वाजत नाही. स्त्रीला तुमच्याकडून चंद्र तारे नको असतात. तिला तुमच्याकडून सोने, दागिने, पैसा हे नको आहे. तिला हवं असतं ते तुमचं थोडंसं लक्ष, थोडासा वेळ आणि भरपूर सन्मान. जर तुम्ही हे देऊ शकलात तर ती तुमचं घर नंदनवन करेल. लक्षात ठेवा, एक आनंदी स्त्री संपूर्ण कुटुंबाला आनंदी ठेवते. त्यामुळं आजच एक पाऊल उचला आणि तिची प्रेमाने फक्त चौकशी करा. आता हा व्हिडिओ समाजातील जवळजवळ 80% स्त्रियांसाठी काम करेल. पण आजही 20% अशा स्त्रिया आहेत की त्यांनी कधी पुरुषांना समजूनच घेतलं नाही. त्या स्त्रियांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. ज्या तुमच्या घरातील काम करतात, तुम्हाला समजून घेतात त्या स्त्रियांसाठी हा खास व्हिडिओ होता. त्यामुळे प्लीज दादा लोक आहेत त्यांना एकच सांगणं आहे की तुमच्या घरातील जी तुमची स्त्री आहे, जी तुमचं जोडीदारीण आहे किंवा बायको आहे तिला फक्त एकदा समजून घ्या. बघा, ती तुमच्या घराचं नंदनवन केल्याशिवाय अजिबात राहणार नाही.